गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार। नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर शहरामध्ये शेकडो विकास कामे आपल्याला होताना दिसून येत होती। याच्यामध्ये कुठं मुरुम टाकणे, कुठं सुशोभीकरण करणे, काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, काही ठिकाणी शोभिवंत झाडे लावणे, काही ठिकाणी स्टॅच्यू उभा करणे, काही ठिकाणी भर पावसात रस्ते तयार करणे, अशी अनेक कामं आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात नेहमीप्रमाणे होताना दिसून आली होती। दरवर्षीच पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रा जवळ आली की प्रशासनाला पंढरपूर शहरात विकास कामे करण्याची ओढ लागते। जशी भाविकांना पंढरीची ओढ लागते तशी पंढरपूर शहरातील शहरात प्रशासनाला विविध विकास कामे काढण्याची ओढ लागते की काय, अशीच परिस्थिती दरवर्षी पाहावयास मिळत आलेली आहे। मागील वर्षी देखील हीच परिस्थिती होती, त्याच्या मागील वर्षी देखील हीच परिस्थिती होती आणि 2024च्या आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरामध्ये जे रस्ता दुरुस्तीची, खड्डे बुजवण्याची कामे करण्यात आली ती अतिशय निकृष्ट पद्धतीने झाल्याची भावना या शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी थेट विधानसभेत याकडे लक्ष वेधलं। मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या तोंडावर कामे काढली जातात, त्यामुळे या आषाढीच्या निमित्ताने जी शहरातील दुरुस्तीची कामे केली जातात ती मे महिन्यातच पूर्णत्वास यावीत, पावसाळ्याच्या दिवसात ही कामं केली जातात, त्या कामाचा दर्जा निकृष्ट राहतो। त्याचबरोबर भाविकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर कामं सुरू करण्यात आल्यामुळं पंढरपूर शहरात त्याबाबत मोठी नाराजी व्यक्त होते आणि भाविकांना त्रासही सहन करावा लागतो। या साऱ्या बाबी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत मांडल्या होत्या, परंतु तरीही त्याची दखल ना जिल्हा प्रशासनाला घ्यावी वाटली ना स्थानिक कुठल्या प्रशासनाला घ्यावी वाटली। यावर्षी आणखी एक नवा प्रयोग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच राबवला गेला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। कदाचित त्यासाठी पालकमंत्र्यांकडे देखील बोट दाखवलं जातं आणि यामागे राजकीय हेतू असल्याचंही म्हटलं जातं। तो म्हणजे पंढरपूर शहरातील कामं, आषाढीच्या तोंडावर केली जाणारी कामं ही पंढरपूर नगरपालिकेच्या ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याची। खरे तर पंढरपूर नगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या कामाचा पूर्वानुभव लक्षात घेता नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त झालेलं होतं, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील ज्या घाई गडबडीने एस्टिमेट तयार करून कदाचित काही ठिकाणी एस्टिमेट फुगवून जी कामं काढली आणि त्या कामाची प्रत्यक्ष आजची परिस्थिती आणि त्या कामांच्या दर्जाबाबत उपस्थित झालेले यात्रा काळातील प्रश्नचिन्ह पाहिले तर या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट होणे किती गरजेचे आहे हे निश्चितपणे लक्षात येते।